शिवसेना अवजड वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक ताकाटे, शिवसेना समन्वयक शिवा ताकाटे यांच्या वतीने ठाकरे सरकार स्थापनेचा जल्लोष करण्यात आला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा लाईव्ह दाखवण्याची व्यवस्था येथे करण्यात आली होती। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारांना आणली जाईल किंवा मला न्याय होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी शिवसैनिकांनी जल्लोष करीत मिठाई वाटली तसेच फटाक्यांची आतिषबाजी केली। या प्रसंगी शिवसेना समन्वयक शिवा ताकाटे व सुभाष घिया यांनी मनोगत व्यक्त केले। हिंदुत्व सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आज खऱ्या अर्थानं पूर्ण झालेलं आहे। आपले उद्धव साहेब ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे। हे मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचे नसून जनसामान्य शेतकरी सर्व थरातील जे लोक आहेत, जनसामान्य लोक आहेत, त्यांचे मुख्यमंत्री आहेत आणि आज खऱ्या अर्थाने जनतेला, सामान्य जनतेला खूप आनंद झालेला आहे की एक सर्वसामान्य असं व्यक्तिमत्व मुख्यमंत्रीपदी बसले आहेत। हा विजय शिवसेनेचा नसून शिवसैनिकाचा तमाम महाराष्ट्राचा आहे। महाआघाडीचं सरकार येणार आहे हे कळाल्यानंतरही आपल्या खौट जिभे वाटे खौट शब्द वापरण्याची सवय तोडली नाही। शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीका केली, बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वावर टीका करण्याचा प्रयत्न केला, उद्धव साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, परंतु काँग्रेसवाल्यांबरोबर, राष्ट्रवादीबरोबर जी युती करून महाराष्ट्रात उद्धव साहेबांनी मोठ्या परिश्रमानं सरकार उभं केलं, त्यांच्यावर टीका करण्यापूर्वी हे लोक विसरून गेले का आम्ही देखील आमचा सरकार येण्यासाठी काश्मीरमध्ये PDP बरोबर का गेलो। जर कधी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर युती केल्यानंतर जर उद्धव साहेब हिंदुत्व सोडून सेक्युलरिझम झालेत म्हणून चर्चा करतात, तर मग PDP बरोबर युती करून तुम्ही काय आतंकवादी झाले होते काय, हा प्रश्न कुठल्याच प्रवक्त्याने विचारला नाही। आतंकवाद्यांना सपोर्ट करणाऱ्या पक्षाबरोबर तुम्ही युती करता ती चालते, परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव साहेबांनी जी युती केली ती मात्र यांच्या डोळ्यात खुपते। कारण म्हणतातच लोकांच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही। आता याचा अनुभव 5 वर्षामध्ये उद्धव साहेब कुठल्या पद्धतीने सरकार चालवतात, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतात आणि महाराष्ट्राला सुखी समृद्ध बनवून परत एकदा 1 नंबरवर कसं आणतात
याचा आजचा कार्यक्रम म्हणजे जिवंत उदाहरण आहे। शिवसेना नाशिक जिल्हा महिला आघाडीच्या महानगर प्रमुख वैशाली राठोड यांनी आनंद व्यक्त केला। आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचा शपथविधी होतो आहे। हा अगदी अवर्णनीय सोहळा आपण सगळे पाहतो आहोत। मला वाटतं ही खूप मोठी आपली जी झालेली आहे। खूप वर्षांचं आपलं स्वप्न पूर्ण झालंय। आपले बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं आहे की आपल्याला हे राष्ट्र मिळालं पाहिजे, हे आपला अधिकार होता तो आपल्याला मिळालेला आहे आणि खूपच चांगली म्हणजे किती चांगला क्षण आहे हा सोन्यासारखा। त्यामध्ये आपण त्याचे सगळे साक्षीदार आहोत। शिवसेना वाहतूक सेना शहराध्यक्ष मनोज उदावंत, शिवसेना शाखा प्रमुख प्रभाग क्रमांक 18 व युवा सेना उपविभाग प्रमुख प्रभाग क्रमांक 17-18 चे स्वप्नील कोहक यांनी मनोगत व्यक्त केले। आई तुळजाभवानींच्या कृपेने व छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने, बाळासाहेबांच्या प्रेरणेने आज जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी शिवसेना अध्यक्ष श्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले गेले आहे, त्यांना शपथविधी दिला गेला आहे आणि विधान भवनावर आपल्या शिवसेनेचा भगवा फडकला आहे आणि हा भगवा फडकवताना 12 बलुतेदारांना संघ घेऊन हे राज्य चालवले जाईल अशी एक प्रेरणा दिली आहे। अनेक पक्षांना एकत्र आणले गेले। शिवसेना अवजड वाहतूक सेनेने प्रथमपासून शिवसेनेचा मुख्यमंत्री हा हट्ट कायम धरलेला आहे आणि ते शिवसेना अवजड वाहतूक सेनेचे स्वप्न साकार झाले आहे। शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिलेलं होतं की एक ना एक दिवस तुमचा शिवसैनिक या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर मी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि आदरणीय बाळासाहेबांचं स्वप्न या ठिकाणी साकार झालेलं आहे। आज पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आणि संपूर्ण मराठी माणसाला या ठिकाणी खूप या ठिकाणी आज आनंद होत आहे। या कार्यक्रमास राजू लवटे, सुभाष किया, मंगला आढाव, रंजना बोराडे, दिनकर आढाव, रतन बोराडे, सागर भोजने, बाली धोंगडे, कांगणे सर, टिळे सर, सानप सर, डॉक्टर नाठे, चंद्रकांत चव्हाणके, कुलदीप आढाव, गणेश गडाक, रोशन आढाव, संतोष कांबळे, राहुल वेरड, मनोज उदावंत, राजू बोराडे, वैशाली राठोड, मोहिनी राव, गायकवाड, आशा कदम, सिंधुबाई ताकाटे, शीतल ताकाटे आदी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवी पेहेरकर, पियुष राऊत, उमेश सानप, भीमराज साळवे, परेश चव्हाण, विशाल शेळके, शैलेश निचित, स्वप्नील सोनवणे, स्वप्नील थेटे, अनिल शिंदे, उमेश सोनार, प्रमोद काशीकर, इक्बाल शेख, धीरज पन्हाळे, मयूर चौधरी, मित्र परिवार आदींनी परिश्रम घेतले। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक।